मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप या मुद्द्यांचा विचार करणार आहोत। मागच्या वर्षी तुम्ही सूक्ष्म अर्थशास्त्र शिकलात आणि त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय, व्याख्या काय, त्याचं स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, मर्यादा या सर्व बाबींचा विचार तुम्ही सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे। यावर्षी S2च्या पेपरला आपल्या विद्यापीठाने समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्राचं ज्ञान तुम्हाला मिळावं म्हणून S2ला ॲडव्हान्स मॅक्रो इकॉनॉमिक्स हा पेपर दिला आहे। यामुळे तुम्हाला आता मागच्या वर्षी सूक्ष्म अर्थशास्त्राचं नॉलेज मिळालं, यावर्षी तुम्हाला समग्रलक्षी अर्थशास्त्राचं नॉलेज मिळणार आहे। तर तुम्हाला असं वाटलं असेल की हे असं काय प्रकार आहे, मागच्या वर्षी सूक्ष्म अर्थशास्त्र शिकलो, यावर्षी समग्रलक्षी अर्थशास्त्र शिकायचं, अर्थशास्त्राचे असे दोन भाग का करण्यात आलेले आहे, असा प्रश्न हा तुमच्या मनात आलेला असेल। तर मित्रांनो, अर्थशास्त्र हे एकच शास्त्र असलं तरी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशी अर्थशास्त्राची विभागणी दोन भागामध्ये केली जाते आणि ती केवळ फक्त सोयीसाठी केलेली आहे। अभ्यासाच्या सोयीसाठी हे दोन भाग वेगवेगळे करण्यात आलेले आहे। समग्रलक्षी अर्थशास्त्रालाच स्थूल अर्थशास्त्र, साकलिक अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र असेही म्हणतात। इंग्लिशमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात। मॅक्रो हा शब्द मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे। मॅक्रोचा अर्थ विस्तारित किंवा मोठा असा होतो, म्हणून मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र होय। तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उल्लेख सर्वात प्रथम रॅग्नर फ्रिश या अर्थतज्ञाने 1933 मध्ये केला होता। खरी लोकप्रियता समग्रलक्षी अर्थशास्त्राला केन्सच्या द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथामुळे मिळालेली आहे। केन्सच्या ग्रंथाबाबतचा विचार आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये करायचा आहे, कारण त्या मुद्द्यामध्ये पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला केन्सचा रोजगार सिद्धांत सविस्तरपणे अभ्यासावयाचा आहे। तर आता आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या ज्या वेगवेगळ्या तज्ञांनी केलेल्या आहेत त्यांचा विचार करूया। त्यामध्ये प्राध्यापक हॅन्सन असं म्हणतात की समग्रलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे। त्या शाखेत मोठ्या प्रमाणावरील सरासरीच्या संबंधाचे अध्ययन केले जाते। उदाहरणार्थ, एकूण उत्पन्न, एकूण मागणी, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण रोजगार इत्यादी। तर प्रोफेसर बोल्डिंग असं म्हणतात की समग्रलक्षी अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राच्या त्या भागाचा अभ्यास करते की ज्याचा संबंध आर्थिक प्रणालीतील एकत्रित बेरजा किंवा स्थूल बेरजा व सरासरी रकमा यांच्याशी येत असतो। पुढची एक सर्वसाधारण व्याख्या अशी केली जाते, एक तुम्हाला समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजण्यासाठी सोपी साधी अशी ही व्याख्या आहे। ती व्याख्या अशी केली जाते की अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय। तर या व्याख्येवरून तुमच्या लक्षात आलं असेल की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो। मागच्या वर्षी जे सूक्ष्म अर्थशास्त्र तुम्ही शिकलात तर त्यामध्ये फक्त विशिष्ट घटकांचा, विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट संस्थेचा अभ्यास केला जातो, पण स्थूल अर्थशास्त्रामध्ये तसं नसतं। तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो। उदाहरणार्थ, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जाईल, वैयक्तिक बचतीचा अभ्यास केला जाईल, वैयक्तिक उपभोगाचा, वैयक्तिक मागणीचा अभ्यास केला जाईल। पण स्थूल अर्थशास्त्रामध्ये मात्र व्यक्तिगत पातळीवरचा अभ्यास होणार नाही। तर एकूण उत्पन्न, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक
एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उत्पादन, एकूण उपभोग, तर अशा एकूण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. बगीच्यातील एखाद्या झाडाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा विषय असतो की बगीच्यातील फक्त एका झाडाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा विषय असतो, तर बगीच्यातील सर्व झाडांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्राचा विषय असतो. तर अशा रीतीने अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म घटकांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रात किंवा स्थूल अर्थशास्त्रात होत असतो. जरी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचे दोन भाग पाडण्यात आले असले तरी सुद्धा ते दोन्ही भाग एकमेकांपासून वेगळे नाहीत, तर उलट ते एकमेकांवरती अवलंबून आहेत. कारण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी समग्रलक्षी सिद्धांताचा आधार हा घ्यावा लागत असतो. तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रातील निष्कर्ष, आकडेवारी ही उपयुक्त असते. ज्याप्रमाणे कापड कापण्यासाठी कात्रीच्या दोन्ही पात्यांची गरज असते, कात्रीच्या केवळ एका पात्याने आपल्याला कापड कापता येत नाही, त्याचप्रमाणे अर्थशास्त्राचं जर आपल्याला संपूर्ण ज्ञान अभ्यासायचं असेल, अर्थशास्त्राचं संपूर्ण ज्ञान मिळवायचं असेल, तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा आणि स्थूल अर्थशास्त्रांचा या दोन्हींचा अभ्यास करायचा असतो. आणि म्हणूनच विद्यापीठाने यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये स्थूल अर्थशास्त्र हे दिलेलं आहे. मागील वर्षी सूक्ष्म अर्थशास्त्र दिलं होतं, यावर्षी तुम्हाला त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करता येणार आहे. स्थूल अर्थशास्त्रातील विविध प्रकारचे सिद्धांत आपण आपल्या ह्या S2च्या पेपरमध्ये अभ्यासणार आहोत. आता पुढचा मुद्दा आहे नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्यालाच मराठीत म्हणतात समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप. तर समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप कसं आहे किंवा स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप कसं आहे हे पाहण्यासाठी काही मुद्द्यांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे समुच्चयात्मक दृष्टिकोन. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्व अर्थव्यवस्थेच्या पातळीवरचा अभ्यास होत असतो, एकत्रित अभ्यास होत असतो. सूक्ष्म अर्थशास्त्रात मात्र अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा, विशिष्ट क्षेत्राचा अभ्यास केला जातो, परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्रात विशिष्ट घटकाकडे लक्ष केंद्रित केले जात नाही. अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पादन, एकूण लोकसंख्या, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उपभोग यांचा अभ्यास करण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राचाच विचार होत असतो. म्हणून समग्रलक्षी दृष्टिकोन हा समुच्चयात्मक असतो, एकत्रित असतो. कारण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकत्रित पातळीवर अभ्यास केला जातो आणि म्हणून असे म्हटले जातात की समग्रलक्षी अर्थशास्त्रातील दृष्टिकोन हे समुच्चयात्मक असतात. दुसरा मुद्दा आहे एकूण मागणी. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी अभ्यासात घेतली जाते. एकूण मागणीचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. एकूण मागणीचं विभाजन हे 4 प्रकारात केलं जातं. उपभोक्त्यांची मागणी, उत्पादन संस्थेची मागणी किंवा उत्पादकांची मागणी, शासनाची मागणी आणि विदेशी ग्राहकांची मागणी. तर या 4ही प्रकारच्या मागणींची बेरीज करून एकूण मागणी मोजली जाते. म्हणजेच उपभोक्त्याची मागणी, उत्पादकाची मागणी, शासनाची मागणी आणि विदेशी ग्राहकांची मागणी यांची एकत्रित बेरीज करून एकूण मागणी किती आहे हे मोजलं जात असतं. उपभोक्ते विविध कारणांसाठी मागणी करत असतात. त्यांना उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा तसंच करमणुकीची साधनं या आवश्यक असतात आणि म्हणून ते त्यांची मागणी करत असतात. उत्पादन संस्थेला उत्पादन करत असताना अनेक घटकांची गरज असते.
त्यामध्ये कच्चा माल आहे, यंत्रसामुग्री, इमारत, वीज, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था इत्यादींची गरज असते आणि म्हणून उत्पादन संस्था त्यांची मागणी करीत असतात. तसंच शासनसुद्धा उपभोक्ता असते. ज्याप्रमाणे आपण अनेक वस्तू आणि सेवांची मागणी करत असतो, त्याचप्रमाणे शासनाला सुद्धा विविध वस्तू व सेवांची गरज असते. कारण शासकीय कार्यालयात लागणारी स्टेशनरी, टाईपरायटर्स, कॉम्प्युटर्स, कर्मचाऱ्यांच्या सेवा इत्यादी सेवा शासनाला आवश्यक असतात आणि म्हणून शासन त्यांची मागणी करतं. त्याचप्रमाणे विदेशी वस्तूंची मागणीसुद्धा काही ग्राहकांकडून केली जात असते. ती विदेशी ग्राहकांची मागणी असते. तर अशा रीतीने समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणी ही अभ्यासली जात असते. एकूण मागणीचं मापन हे होत असतं आणि ते उपभोक्त्यांची मागणी, उत्पादन संस्थांची मागणी, शासनाची मागणी, विदेशी ग्राहकांची मागणी यांची एकत्रित मागणी मोजून एकूण मागणी बघितली जात असते. पुढचा मुद्दा आहे एकूण पुरवठा. तर उत्पादन आणि पुरवठा या दोन भिन्न संकल्पना असतात. उत्पादन म्हणजे देशात होणारं वस्तू व सेवांचं उत्पादन होय, तर पुरवठा म्हणजे बाजारात विक्रीसाठी आलेलं उत्पादन होय. देशात जेवढं उत्पादन होतं तेवढा तो पुरवठा होत नाही. उत्पादनापेक्षा पुरवठा कमीही असतो, कारण उत्पादक सर्वच्या सर्व उत्पादन बाजारात विक्रीसाठी नेत नाही. तर मागणीप्रमाणेच पुरवठा हा घटकसुद्धा महत्त्वाचा असतो, कारण किंमत ही मागणी आणि पुरवठा या दोन घटकांवरून ठरत असते. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील ज्याप्रमाणे एकूण मागणीचं मापन होत असतं, त्याचप्रमाणे एकूण पुरवठ्याचं मापनसुद्धा केलं जात असतं. तर एकूण पुरवठ्यामध्ये देशातील आणि विदेशातील उत्पादकांनी विक्रीसाठी आणलेल्या सर्व वस्तू व सेवांचा समावेश केला जातो. म्हणजेच एकूण उत्पादनात विदेशातून जे उत्पादन विक्रीसाठी आलेलं आहे त्याचा समावेशसुद्धा एकूण पुरवठ्यामध्ये होत असतो. म्हणून एकूण पुरवठा मोजताना जी आयात केलेली आहे तर त्या आयात पुरवठ्याचा सुद्धा समावेश एकूण पुरवठ्यात केला जातो. तर आयातीमुळे एकूण पुरवठ्यात निश्चितपणे भर पडते. मात्र एकूण पुरवठ्यात देशात होणारे एकूण जो पुरवठा आहे वस्तू आणि सेवांचा तर तो महत्त्वाचा असतो. कारण देशात तयार होणाऱ्या वस्तूंमुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांना उत्पन्न मिळतं. तसंच आयात पुरवठ्यामुळे आपल्या देशातील उत्पन्न हे परकीय देशात जात असतं आणि त्या उत्पन्नाचा लाभ हा परकीय देशाला होत असतो आणि म्हणून आपल्या देशात होणारा वस्तू आणि सेवांचा पुरवठा हा जास्त असणं आवश्यक असतं. पुढचा मुद्दा आहे चौथा मुद्दा, मागणी आणि पुरवठ्यातील संबंध. तर समग्रलक्षी दृष्टिकोनात मागणी आणि पुरवठ्यातील संबंधाकडे दुर्लक्ष करता येत नाही. अंशलक्षी विश्लेषण किंवा सूक्ष्मलक्षी दृष्टिकोनात, सूक्ष्म अर्थशास्त्रातील जे दृष्टिकोन आहे त्यात मागणी पुरवठ्यातील संबंधाकडे दुर्लक्ष केलं तरी चालू शकतं. पण समग्रलक्षी अर्थशास्त्रात किंवा समग्रलक्षी दृष्टिकोनात मात्र मागणी पुरवठ्यातील संबंधाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण काय असतं की संपूर्ण अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर ग्राहक आणि विक्रेते हे एकच असतात. म्हणजेच प्रत्येक ग्राहक हा विक्रेताही असतो, तसेच प्रत्येक विक्रेता हा ग्राहकही असतो. मागणी करणाराही तोच असतो आणि पुरवठा करणाराही तोच असतो. खर्च करणाराही तोच असतो आणि उत्पन्न मिळवणाराही तोच असतो. म्हणून समग्रलक्षी विश्लेषणात मागणी पुरवठ्यातील संबंधाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. अंशलक्षी विश्लेषणात मात्र ग्राहक आणि विक्रेते वेगळे मानले जातात. त्यामुळे मागणी पुरवठ्यातील संबंधाकडे दुर्लक्ष केलं तरीसुद्धा चालतं. पण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये मात्र मागणी पुरवठ्यातील संबंध हे अभ्यासावेच लागतात. समग्रलक्षी विश्लेषणात मागणी पुरवठ्यातील संबंधाकडे
दुर्लक्ष करून चालत नाही, कारण तिथे ग्राहक आणि विक्रेते हे एकच असतात. पण अंशलक्षी विश्लेषणात मात्र ग्राहक आणि विक्रेते हे वेगवेगळे मानले जातात आणि म्हणून मागणी पुरवठ्यातील संबंधाकडे दुर्लक्ष केलं तरी सुद्धा चालू शकतं. पुढचा मुद्दा आहे 5वा, उत्पन्न हा घटक महत्त्वाचा. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रात किंवा समग्रलक्षी विश्लेषणामध्ये उत्पन्न हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण उत्पन्न हा घटक मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये संतुलन साधण्याचा किंवा समतोल साधण्याचा कार्य करत असतो. ग्राहक जेव्हा मागणी कमी करतात, ग्राहकांची मागणी जेव्हा कमी होते तेव्हा वस्तू व सेवांच्या किमतीसुद्धा कमी होतात. कारण किंमत पातळी ही शेवटी मागणीवर अवलंबून असते. ज्या वस्तूंची मागणी वाढते त्या वस्तूंच्या किमतीसुद्धा वाढत असतात आणि ज्या वस्तूंची मागणी कमी होते त्यांच्या किमतीसुद्धा कमी होत असतात. आणि ज्या वेळेला ग्राहक अशा रीतीने मागणी कमी करत असतात तर त्यावेळेला वस्तू आणि सेवांच्या किमतीसुद्धा कमी होत असतात. आणि मग वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्यामुळे उत्पादन संस्थांना तोटा होतो. कारण ज्या वेळेला किमती जास्त असतात त्यावेळेला उत्पादन संस्थेला नफा मिळत असतो, पण किमती कमी झाल्या तर उत्पादन संस्थेला तोटा होतो. आणि मग अशा वेळेला तोट्यात उत्पादन करण्यापेक्षा उत्पादन कमी करण्याचा निर्णय उत्पादन संस्था घेते. आणि मग त्यांनी उत्पादन कमी केल्यामुळे आपोआपच पुरवठा कमी होतो. इकडे ग्राहक मागणी कमी करता आहेत आणि ग्राहकांनी मागणी कमी केल्यामुळे आपोआपच पुरवठासुद्धा कमी झाला आहे. कारण ग्राहकांनी मागणी कमी केल्यामुळे किमती कमी झाल्यामुळे उत्पादन संस्थांनी उत्पादन कमी केलं आणि उत्पादन कमी झालं म्हणून बाजारामध्ये पुरवठासुद्धा कमी आला. तर अशा रीतीने मागणी कमी झाली तर पुरवठा कमी होतो. या उलट परिस्थितीत जर ग्राहकांनी मागणी वाढवली तर किमती वाढतात आणि किमती वाढल्यामुळे उत्पादकांना नफा जास्त मिळतो आणि ते आणखी नफा मिळावा म्हणून ते आणखी उत्पादन वाढवतात आणि त्यांनी उत्पादन वाढवल्यामुळे पुरवठासुद्धा मागणी इतका होतो. तर अशा रीतीने उत्पन्न हा घटक मागणी पुरवठ्यात समतोल साधण्याचं कार्य करत असतो. उत्पन्नात बदल झाला की ग्राहकांच्या मागणीत बदल होत असतो. उत्पन्नात वाढ झाली तर ग्राहक मागणीत वाढ करतात आणि ग्राहकांनी मागणीत वाढ केल्यामुळे पुरवठ्यात वाढ होते. या उलट उत्पन्नात घट झाली तर ग्राहक मागणी कमी करतात आणि ग्राहकांनी मागणी कमी केल्यामुळे पुरवठासुद्धा कमी होत असतो. तर अशा रीतीने मागणी पुरवठ्यात बदल करण्याचं कार्य उत्पन्न हा घटक करत असतो आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न हा घटक महत्त्वाचा मानला जातो. पुढचा मुद्दा आहे 6वा मुद्दा, पैशात रूपांतर. तर अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे होत असतं आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोजण्यासाठी वेगवेगळी परिमाणं वापरली जात असतात. आता उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेत निर्माण होणारं अन्नधान्य, दूध, फळे, भाजीपाला, कपडा लत्ता, गाड्यांचं उत्पादन, चपलांचे उत्पादन, कॉम्प्युटरचे उत्पादन यांची बेरीज करणं शक्य नाही की अन्नधान्याचं उत्पादन इतकं क्विंटलमध्ये झालं, दूध इतकं लिटरमध्ये, फळे भाजीपाला इतक्या किलोमध्ये, कपडा लत्ता इतक्या मीटरमध्ये, चपलांचे उत्पादन इतक्या नगामध्ये, असं मोजणं शक्य नसतं. आणि मग हे मोजणं आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेतील उत्पादन, वस्तू आणि सेवांचं उत्पादन अर्थव्यवस्थेत किती होतं आहे हे तर मोजणं आवश्यक आहे. आणि मग हे कसं मोजायचं, तर हा प्रश्न सोडवण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये देशात ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं तर त्यांचं मूल्य विचारात घेतलं जातं आणि उत्पादनाला त्या वस्तूच्या मूल्याने किंवा किमतीने गुणून त्याचं पैशात रूपांतर केलं जातं आणि त्याची मोजणी राष्ट्रीय उत्पन्नात होत असते. तर अशा रीतीने देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे पैशामध्ये रूपांतरित केलं जातं आणि त्यांचं मोजमाप हे अर्थव्यवस्थेमध्ये केलं जात असतं. तर अशा रीतीने समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेत जे वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन होत असतं, जी सेवांची निर्मिती होत असते, त्यांचं मोजमाप करण्यासाठी पैशात रूपांतर करण्याचा मार्ग हा अवलंबला
जात असतो. शेवटचा मुद्दा आहे समतोलाचा. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे समतोल हे पाहावयास मिळत असतात. त्यातील समतोल असे असतात की वस्तू आणि सेवांच्या मागणी पुरवठ्यातील समतोल, पैशाच्या मागणी पुरवठ्यातील समतोल, लोकांचे एकूण उत्पन्न व लोकांची एकूण मागणी यांचा समतोल, लोकांचे एकूण उत्पन्न आणि पुरवठा यांचा समतोल, आयात निर्यातीचा समतोल. जर आपण ह्या समतोलांचा विचार केला तर हे समतोल कायमस्वरूपी टिकणारे नसतात. परिस्थिती सापेक्ष ते असतात. परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल होत असतो. परिस्थितीत बदल झाल्यावरती हा समतोल बदलतो. म्हणजेच हा समतोल जुन्या समतोलापेक्षा सुद्धा वेगळा समतोल हा प्रस्थापित होत असतो. तर अशा रीतीने समग्रलक्षी विश्लेषणात हे अनेक प्रकारचे समतोल पाहावयास मिळत असतात. पण एवढं मात्र निश्चित की हे समतोल कायमस्वरूपी टिकणारे नसतात. परिस्थिती सापेक्ष असतात. कारण आज जी परिस्थिती आहे ती उद्या नसते. भविष्य काळात आणखी परिस्थितीत बदल होत असतो. मागणी पुरवठ्यात बदल होतो, आयात निर्यातीत बदल होतो, लोकांच्या उत्पन्नात बदल होतो आणि अशा रीतीने या बदलानुसार समतोलसुद्धा बदल होत असतो. आणि म्हणून हे मान्य करावं लागतं की जरी हे समतोल वेगवेगळ्या प्रकारचे समग्रलक्षी अर्थशास्त्रात अभ्यासले जात असले तरीसुद्धा ते परिस्थिती सापेक्ष असतात. तर अशा रीतीने आपण या मुद्द्यामध्ये, या व्हिडिओमध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ व्याख्या पाहिलं, स्वरूप पाहिलं आणि यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा, विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट संस्थेचा अभ्यास केला जात नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रालाच समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र किंवा साकलिक अर्थशास्त्र आणि इंग्लिशमध्येच त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे. पण आवाज येऊन गेला 20-22 मिनिटं.